सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। अनुसूचित जमाती जात पडताळणी कार्यालयातून जातीचा दाखला काढून देण्यासाठी 2.5 ते 3 लाखांची मागणी करणाऱ्या शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित शिक्षकाने 4 महिन्यापूर्वी लाच मागितली होती। नितीन लीलाधर ठाकूर असे या शिक्षकाचं नाव असून विशेष म्हणजे 1 लाख रुपये वेतन असताना देखील त्यांनी ही लाच मागितली आहे। नितीन लीलाधर ठाकूर हे धुळे शहरातील न्यू सिटी हायस्कूल मध्ये उपशिक्षक या पदावर कार्यरत असून अनुसूचित जमाती प्रवर्गाचा दाखला मिळावा यासाठी तक्रारदाराला अर्ज देण्यात आला होता। मात्र 3 वर्षे उलटून देखील जातीचा दाखला न मिळाल्याने तक्रारदार तरुणीच्या मालेगाव येथे राहणाऱ्या भावाने संबंधित कार्यालयात भेट दिली। यावेळी त्याच कार्यालयातील एका लिपिकाने शिक्षक नितीन ठाकूर यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले। त्यानुसार संबंधित तरुणाने ठाकूर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या दाखल्यासाठी 2.5 ते 3 लाख रुपये लागतील असे सांगितले। 1 ऑगस्ट 2025 रोजी हा प्रकार घडला होता। याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार केली होती। या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर तब्बल 5 महिन्यांनी ठाकूर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ठाकूर यांना काल सायंकाळी उशिरा ताब्यात घेण्यात आले। विशेष म्हणजे शिक्षक नितीन ठाकूर हे एका मोठ्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असून ते उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य देखील आहेत। मनपा निवडणुकीसाठी त्यांची उमेदवारी निश्चित करण्यात येणार होती, मात्र त्यांच्यावर झालेल्या या कारवाईमुळे राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।